नमस्कार, सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत व्हाईट सॉस पास्ता। एकदम क्रीमी डिलिशियस असा पास्ता बनवणार आहोत। तर आपण रेसिपी सुरू करूया। व्हाईट सॉस पास्ता बनवणार आहोत आपण आज। एकदम क्रीमिश असा पास्ता बनवणार आहोत। व्हाईट सॉस आपण तयार करून घेणार आहोत। ते कसं बनवायचं ते सर्व दाखवणार आहे। इथे मी पास्ता घेतलेले आहेत। तुम्ही कोणत्याही शेपचे घेऊ शकता। इथे मी यू शेपचे घेतलेले आहेत पास्ता। आता आपण हे चांगले उकडून घेणार आहोत। जवळजवळ 1 बाउल पास्ता आहे। 200 ग्रामपेक्षा थोडे जास्त असतील। आता हे आपण गरम पाण्यामध्ये उकळून घेऊया। 15 ते 20 मिनिटं चांगलं उकळून घेऊया, जेणेकरून ते 80% म्हणजे 80% त्यांना शिजवून घ्यायचं आहे। गरम पाण्यामध्ये उकडून घ्यायचं आहे। तर आपण गरम पाण्यामध्ये घालूया त्यांना। इथे गॅसवर मी एका भांड्यामध्ये गरम पाणी करायला ठेवलेलं आहे। एकदम उकळून घ्यायचं नाही आहे। स्टार्टिंगला पाणी थोडं गरम करून घ्यायचं आहे। मीडियम गॅसवर गरम करून घ्यायचं आहे। याच्यामध्ये मी थोडंसं मीठ घालणार आहे चवीनुसार। अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे। अगदी थोडंसं आपण याच्यामध्ये तेल घालणार आहोत। पाणी आपलं चांगलं गरम झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये पास्ता घालणार आहोत। आता हा पास्ता आपण कमीत कमी 15 ते 20 मिनिटं याच्यामध्ये उकळून घेणार आहोत। चांगलं पाण्याला उकळ येऊ द्यायची आणि 15 मिनिटं तरी त्याच्यामध्ये चांगला 80% त्याला शिजवून घ्यायचं, उकळून घ्यायचं। आणि मध्ये मध्ये पाहिजे तर तुम्ही थोडंसं चमच्याने ढवळत राहा। पूर्णपणे त्याला बॉईल करायचं नाही आहे। इथे आपला पास्ता चांगला उकळला जात आहे। असं मध्ये मध्ये चमच्याने थोडं ढवळत राहा, म्हणजे पाण्यामध्ये, जेणेकरून पास्ता एकमेकाला चिकटला जाणार नाही। आणि तो जास्त शिजवून घ्यायचा नाही आहे आपल्याला। त्याच्यामध्ये एकदम थोडंसं तेल घालायचं आहे, जास्त तेल घालायचं नाही आहे, नाही तर ते पूर्ण ऑइली होणार। एकदम थोडंसं तेल घालायचं आहे। आपण आता हा कमीत कमी 15 ते 20 मिनिटं, बरोबर 15 मिनिटं तरी जास्त शिजवून घेऊया। आता इथे पास्ता आपला बऱ्यापैकी शिजलेला आहे। चांगला उकडून घेतला आहे आपण। पण एक थोडा कटिंग करून बघूया। आपला हा पास्ता बऱ्यापैकी चांगला उकडलेला आहे। यापेक्षा आपण त्याला नाही उकडणार आहोत। आता आपला हा पास्ता चांगला शिजून झालेला आहे। त्याला आता आपण एका ह्याच्यामधून गाळून घेऊया। इथे पास्ता मी पूर्णपणे गाळून घेतलेला आहे। थोडं थंड पाण्याने आपण त्याला धुवून घेणार आहोत। अशा प्रकारे आपण थंड पाण्याने याला चांगलं धुवून घेऊया आणि हा असाच थोडा वेळ ठेवून देऊया, पाणी चांगलं निथळायला। इथे गॅसवर पॅन ठेवलेला आहे। थोडं तेल घालणार आहे पॅनमध्ये 2 चमचे आपण तेल घालूया। 2 ते 3 चमचे मी तेल घातलेलं आहे। आता यामध्ये आपण तेल गरम झालं की बारीक केलेली लसूण आहे, सुरीने बारीक केलेली आहे, चॉप केलेली आहे, ती लसूण घालणार आहोत। पहिले लसूण 2 ते 3 मिनिटं चांगली फ्राय करून घेऊया। तेलामध्ये जरा जरी पाणी पडलं तर ते पटकन उडतं। लसूण आपली चांगली फ्राय झालेली आहे। आता यामध्ये कांदा घालणार आहोत। यामध्ये मी अर्धा कांदा घेतलेला आहे।
मीडियम साईजचा कांदा होता, आता अर्धा घेतलेला आहे आणि एकदम बारीक चॉप नाही केलेला आहे, थोडा मीडियममध्ये आपण त्याला कटिंग करून घेणार आहोत. कांदा थोडा परतून घेऊया. थोडा मऊसर झाला कांदा की मग यामध्ये शिमला मिरची घालूया. आता यामध्ये मी शिमला मिरची घालत आहे. शिमला मिर्च पण मी अर्धी घेतली आहे. तुम्ही यामध्ये कोणत्याही भाज्या घालू शकता. शिमला मिर्च पण आपण चांगली हे करून घेऊया, मऊ करून घेऊया. त्याच्यामध्ये मी वाटाणे घालणार आहे. मटार आहेत, आता हिरवेगार मटार आले मार्केटमध्ये, ते घालत आहे. त्याच्यामध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारच्या भाज्या घालू शकता. अगदी कॉर्न वगैरे घालू शकता, मशरूम घालू शकता. तुम्हाला जी पाहिजे ती तुम्ही भाजी घालू शकता. हे चांगलं 2 मिनटं आपण परतून घेऊया. हे काळपट करायच्या नाही आहे, थोड्या मऊसर करायच्या आहेत आपल्या भाज्या. शक्यतो मिडियम गॅसवर किंवा स्लो गॅसवर परतून घ्या. यामध्ये मी थोडंसं चिली फ्लेक्स घालत आहे. काळी मिरी पूड आहे ती घालत आहे. थोडंसं ऑरेगॅनो घालत आहे आपण याच्यामध्ये. आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया. 2 मिनटं आपण या सगळ्या भाज्या ज्या व्हेजीस आहेत त्या चांगल्या परतून घेणार आहोत. थोड्या मऊसर झाल्या पाहिजेत. थोडंसं मीठ घालत आहे, एकदम हलकं घालायचं आहे थोडंसं. आपली व्हेजीस इथे तयार झालेली आहे. आता आपण हे साईडला ठेवूया थंड करायला. इथे आपण कढई ठेवलेली आहे. आता आपण व्हाईट सॉस वगैरे करून घेणार आहोत. बटर घालणार आहे मी इथे. कमीत कमी 3 चमचे बटर घालायचे आपल्याला. बटर आपलं चांगलं विरघळलेलं आहे. आता यामध्ये आपण 3 चमचे बटर घातलेलं, 3 चमचे मैदा घालणार आहे. दोघांचंही प्रमाण सेम ठेवायचं आहे. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. कमीत कमी 3-4 मिनटं हे परतून घ्यायचं आहे आपल्याला स्लो गॅसवर, जेणेकरून बटरमध्ये आणि मैदा हा मैद्याला चांगला वास यायला पाहिजे, शिजला गेला पाहिजे. बटरवरमध्ये परतून घ्यायचा आहे चांगला तो. स्लो गॅसवर आपण हा मैदा चांगला परतून घेणार आहोत. आपले 3 ते 4 मिनटं मी आता त्याला परतून घेतलं आहे. आता यामध्ये मी थोडं थोडं करून दूध घालणार आहे. एकदम दूध घालायचं नाही आहे, स्लो गॅसच ठेवायचं आहे. आणि या मैद्याला ज्या गुठळ्या होतील त्या मोडून घ्यायच्या आहेत चांगल्या. अशा पद्धतीने सारखं हलवत राहायचं आहे, जेणेकरून मैद्याला जे गुठळ्या होतात त्या गुठळ्या मोडल्या जातील. शक्यतो याचा तुमचा वापर करा गुठळ्या मोडण्यासाठी, कारण चमच्याने गुठळ्या मोडल्या जाणार नाहीत. आणि सतत हलवत राहा. थोडं थोडं करून मी दूध परत ॲड करणार आहे, पण आपल्याला एक घट्ट नाही ठेवायचे आणि एकदम पातळ पण नाही ठेवायचे. अशा प्रकारे आपली ही क्रीम तयार झालेली आहे, सॉस तयार झालेला आहे. एकदम क्रीमी सॉस करून घ्यायचं आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचं. चांगलं याला अशा प्रकारे सतत ढवळत राहायचं, जेणेकरून त्याला गुठळ्या नाही झाल्या पाहिजेत. त्या गुठळ्या स्टार्टिंगला होणार त्या मोडल्या गेल्या पाहिजेत. आणि चांगला 7-8 मिनटं तरी याला चांगलं आपण हे गॅसवर शिजवून घेणार आहोत. गरज असेल तेवढं त्याच्यामध्ये जर जास्त घट्ट झालं तर त्याच्यामध्ये थोडंसं
दूध घाला. एकदम फ्रीजमधलं थंड दूध घालायचं नाही, होम टेम्परेचरमधलं किंवा थोडंसं कोमट असं दूध घाला. आपला हा क्रीमी असा सॉस तयार झालेला आहे. जास्त पातळ ठेवायचं नाही, जास्त घट्टही ठेवायचं नाही आहे. त्याला मीडियममध्ये ठेवायचं आहे. पूर्ण पातळ ठेवायचंच नाही आणि एकदम घट्ट घट्ट सुका सुका नाही ठेवायचं आहे. आपल्या पास्ता आहेत त्याला जेवढा पाहिजे तेवढा सॉस आपल्याला मिळालाच पाहिजे. हे बघा, चमच्याला जर असा गाढा पण राहिला असेल एकसारखा तर आपला सॉस तयार झालेला आहे. चांगला कुठेही सुटत नाही आहे. घट्ट झाला तर तुम्ही त्याला दूध घाला तुम्ही त्याच्यामध्ये, पण पातळ करायचं नाही आहे जास्त. हे बघा, आपला सॉस आता रेडी झालेला आहे. लाईन्स मारून दाखवली ना, त्यावरून समजतं आपला सॉस हा रेडी झालेला आहे. आता आपण ज्या व्हेजीस शिजवून घेतलेल्या त्या आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत. मिक्स करून घेऊया. थोडंसं चिली फ्लेक्स आणि हे परत घालते मी. मिरपूड घालत आहे थोडीशी. गरज असल्यास आपण वरून पण घालू शकतो. थोडीशी घालते अगदीच. चिली फ्लेक्स घालत आहे थोडंसं आणि ऑरेगॅनो. आता यामध्ये आपण जो पास्ता घेतला आहे तो घालणार आहोत. पास्ता घातला आहे आपण. आता हे चांगलं मिक्स करून घेऊया. एकदम मस्त क्रीमी पास्ता झालेला आहे. थोडंसं मी याच्यामध्ये मीठ घालणार आहे वरून. थोडंसं मीठ घालते कारण आपण ऑलरेडी पास्ता उकडताना पण टाकलेला आहे आणि व्हेजीसमध्ये पण टाकलेलं आहे. ते चांगलं मिक्स करून घेऊया. त्यामध्ये मी चीज किसून घालत आहे. तुम्हाला कोणताही चीज घालायचा तुम्ही घालू शकता. स्लाइसवाले चीज घातले तर एकदमच बेस्ट, ते पटकन मेल्ट होतात. आपण थोडं चीज, अमूल चीज आहे. आता चीज मिक्स करून घेऊया. आपल्याला थोडं घट्ट वाटत असेल तर आपण यामध्ये दूध ॲड करू शकतो अजून थोडंसं, पण माझ्यामध्ये बरोबर आहे, परफेक्ट आहे. आपल्या इथे पास्ता रेडी झालेला आहे. वरून थोडा गार्निशिंगसाठी मी चिली फ्लेक्स घालत आहे, एकदम हलके. आणि आपला हा व्हाईट सॉस पास्ता रेडी झालेला आहे. लहान मुलांच्या आवडीचा हा पास्ता रेडी झालेला आहे. एकदम क्रीमी असा पास्ता रेडी झालेला आहे. आणि असेच माझे व्हिडिओ पाहत राहा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा. थँक्यू.